ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय? या दोन्ही पोलमध्ये नेमका काय फरक आहे हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. निवडणुका म्हटलं की सत्ता कुणाची, कोण निवडून येणार आणि किती मतांनी निवडून येणार असे अनेक सवाल उपस्थित केले जातात. देशातील लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. 7 टप्प्यात पार पडणाऱ्या निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान होणार आहे, तर 4 जूनला मतमोजणीसह निकाल लागणार आहेत. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात काय निकाल लागेल याचा अंदाज वर्तवला जात आहे. यात 2 प्रकारचे पोल असतात, एक म्हणजे ओपिनियन पोल आणि दुसरा म्हणजे एक्झिट पोल. शेवटच्या टप्प्यातील जागांवर 1 जून रोजी सायंकाळी मतदान संपल्यानंतर वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर आपल्या एक्झिट पोल पाहायला मिळणार आहेत. मात्र या दोन्ही पोलमध्ये नेमका काय फरक आहे तर जाणून घेऊया. ओपिनियन पोल मतदानापूर्वी सादर केला जातो, तर एक्झिट पोल हा सर्व टप्प्यांतील मतदान झाल्यानंतर सांगितला जातो. ओपिनियन पोलला जनमत चाचणी असे म्हटलं जातं, कारण मतदान होण्यापूर्वी विविध मतदारसंघात जाऊन मतदारांचा कल जाणून घेतला जातो. ओपिनियन पोल मतदानाच्या आधी घेतल्याने निष्कर्ष बदलण्याची शक्यता असते, तर एक्झिट पोल हा सर्व टप्प्यांतील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जाहीर केला जातो. देशातला पहिला एक्झिट पोल हा राजधानी दिल्लीतील सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजने केलेला मानला जातो. दूरदर्शनने 1996 साली देशातला पहिला एक्झिट पोल घेतला होता. हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी फॉलो करा लोकशाही मराठीला.